हाय गाईज, कशात सर्वजण. तर आज आपण एक स्टॉक घेऊन आलेलो आहे, डालमिया भारत. पहिल्या सगळ्यात सांगतो, या स्टॉकचं ॲनालिसिस सांगतो तुम्हाला की काय मुवमेंट येणार आहे, काही दिवसात येणार आहे या स्टॉकमध्ये. बाईंग रिकमेंडेशन नाहीत माझ्याकडून काहीसुद्धा. तुम्हाला या स्टॉकमध्ये फोकस राहावा, या स्टॉकवर लक्ष द्या, यासाठी व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात मेन गोष्ट, हा स्टॉक इथं काही दिवसात आधी खूप बरं ते जाऊ दे, सोडून घ्या. आपल्याला व्हिडिओ पट्टापट बनवून सांगायचं 5 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा फक्त. त्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया. स्टॉक इथून रिव्हर्स होणार आहे. स्टॉक जाणार आहे इथंपर्यंत 2000पर्यंत. हा झालं शॉर्ट टर्ममध्ये जाणार आहे. का जाणार आहे, रिझन ऐकायचं आहे, रिझन सांगतो. हायेस्ट पुट साईडचा ओ आहे 1800वर जनरेट आहे आणि हायेस्ट कॉल साईडचा ओ आहे 2000वर जनरेट आहे. म्हणजे काय, हे जे अटकून बसलं ना 1800च्या लेवलला, हे कळतं का तुम्हाला? कारण का, रायटिंग सगळ्यात जास्त इथं आहे. हायेस्ट पुट साईडची रायटिंग इथं झालेली आहे. पुट साईडची रायटिंग म्हणजे काय, इथले पुट शॉर्ट, तुम्हाला रायटिंग म्हणजे काय सगळ्या गोष्टी माहीत आहेत. इथं हायेस्ट पुट साईडची रायटिंग आहे, इथं हायेस्ट कॉल साईडची रायटिंग आहे. म्हणजे काय, सध्याला ह्या मंथच्या एक्सपायरीला म्हणजे 24 तारीख आहे, आता 6 अजून आपल्याकडं आहेत, 31 तारखेपर्यंत दिवस आहे. हा जो डेटा मी बघत आहे, हा आहे डेटा ह्या मंथचा 29 मंथली एक्सपायरी असते आपल्या स्टॉकची. तर त्याचा हा डेटा सांगत आहे की डायरेक्ट स्टॉक 1800 ते 2000च्या लेवलमध्ये ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्याच्या पुढच्या मंथमध्ये ही रेंज आहे सध्याची. ही रेंज आहे ऑलमोस्ट 11 ते 12% रेंज आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे 10 ते 11% मूव कॅप्चर या स्टॉकमध्ये भेटू शकतो. हायेस्ट ओ आय दिसल्या म्हणजे काय, 100% भेटणार म्हणजे भेटणारच. एवढा अटकून बसला आहे ना, त्यासाठीच बसलेला आहे. बट ठीक आहे, हे झालं शॉर्ट टर्म मुवमेंट झाली या स्टॉकमध्ये. शॉर्ट टर्म मुवमेंट एवढी येणार आहे. पण मी याला कंपनी थोडा रिसर्च केला, कंपनी काय करते. कारण का, स्टॉक ऑलमोस्ट ऑल टाईम हायपासनं आपल्याला आता 32% करेक्शन आलेलं आहे स्टॉकमध्ये. तर मग मी डिसाईड केलं 32% करेक्शनमध्ये थोडाफार हा आपल्याला डिस्काउंटमध्ये भेटत आहे. 32% ऑफ लागलेला आहे डालमिया भारतवर. लेटेस्ट न्यूज जो सपाट. मग ठीक आहे. तर मग ह्याच्यावर मी थोडं फंडामेंटली ॲनालिसिस केला. फंडामेंटल ॲनालिसिस करायला तुम्हाला लागतात 2 गोष्टी. एक लागतो फायनान्शियल इयरचा रिपोर्ट, त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट, आणि जे काय अपडेट्स असतात जे आधीमध्ये कंपनी देते ते असते ट्रान्स्क्रिप्टमध्ये. तर ह्या 2 PDF असतात जे आपल्याला भेटतात. ह्या 2 PDF आहेत. एक PDF आहे 194 पेजची, एक PDF आहे 25 पेजची. तर ह्या 2 PDF तुम्हाला डाउनलोड करायला भेटतील. तर इथून ॲनालिसिस करा, ते वाचा, कळेल तुम्हाला सगळ्या काही गोष्टी. आणि इथं स्क्रीनर या वेबसाईटवर तुम्हाला कंपनीचे आणि चांगल्या पद्धतीने डिटेल्स कळतील. मार्केट कॅप एकतर पहिला बघा 33,000 कोटीचं आहे. 5-10 हजार लावा, लाख रुपये लावा, काही फरक पडत नाही. कंपनी 33,000 कोटीची आहे. तुमचे 1 लाखानं काहीच होणार नाही. तर ठीक आहे. मेन आपलं हे कधी कायम घेताना लक्षात ठेवा की किती 1000 कोटींची कंपनी आहे. एकतर स्ट्रॉंग आहे सगळं काही. बरं ठीक आहे. आता येऊया आपण ह्याच्या फंडामेंटल ॲनालिसिस येऊया. फंडामेंटल ॲनालिसिसला आपण टाकलेल्या आहेत गोष्टी, हायलाइटेड पॉईंट्स बघूया. 6.22% व्हॉल्यूम ग्रोथ क्वार्टरली परफॉर्मन्समध्ये. नंतरनं ठीक आहे, हे झालं मार्केट कंडिशन्स. ठीक आहे, मॉडरेट आहेत. सिमेंट प्राईस वीक. ठीक आहे. कॉस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे गाईज. मी ज्या गोष्टी इथं हायलाइटेड दिसल्यात ना, ह्या तुम्ही वाचा फक्त. ह्या ज्या गोष्टी हायलाइटेड दिसल्यात या वाचा फक्त. याला महत्त्वाच्या आहेत. मला यात जे इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायची तीच गोष्ट सांगणार आहे फक्त. मी वाचलेली होती. ही एक मेन विषय आहे. कंपनीचं डेप्ट रिडक्शन त्यांनी केलेलं आहे. पोझिशन त्यांची जी फायनान्शियल होती 4,613 कोटींचं कर्ज होतं कंपनीवर, ते आता 445 करोड्सवर आलेलं आहे फक्त. 4,000 कुठं आणि 400 कुठं. म्हणजे मनी स्ट्रॉंग आहे कंपनी फायनान्शियली. या कर्जावरनं कळतं आपल्याला. नंतर काय, स्ट्रॅटेजिक ॲडजस्टमेंट्स. ठीक आहे. म्हणजे कॉस्ट रिडक्शन ऑन अँड एमिंग कॉस्ट बाय 150 टन ओव्हर 3 इयर्स. म्हणजे कंपनी थोडेफार कॉस्ट रिडक्शन करून प्रोडक्ट जास्त विकायचे आहेत त्यांना पुढच्या येणाऱ्या 3 वर्षात असं म्हणत आहे. नंतर बघा यांचे हे सर्व झाले फायनान्शियल रिपोर्ट्स, त्यांचे रेव्हेन्यू ग्रोथ, एबिटा वगैरे सगळं. नंतर काय विषय होता, सिमेंट कॅपॅसिटी एक होता. सिमेंट कॅपॅसिटी म्हणजे त्यांची जी कॅपॅसिटी आहे ना, ते वाढवत आहेत त्यांनी. लीडिंग प्लेयर इन द इंडिया, हे कळलं का, हा मेन पॉईंट आहे. जे सिमेंट सेक्टर आहे
इज अ लीडिंग प्लेयर इन द इंडियन सिमेंट इंडस्ट्री. हा जो स्टॉक आहे डालमिया भारत इंडियन इंडस्ट्रीमध्ये सिमेंटमध्ये टॉपला आहे. तर टॉपचा विषयच आहे इथला सगळा आपला जे काय ते इन्फ्रास्ट्रक्चर जे इंडियामध्ये होणार आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला सिमेंट पाहिजे की सिमेंट कुठनं आणणार, ह्याच्यातनं आणणार ना डालमिया भारत. आणि डालमिया भारत तर लिडिंग कंपनी आहे, त्यापेक्षा त्याच्याशिवाय गोष्टी कसे काय कन्स्ट्रक्टिव्ह होणार आहेत सगळ्या गोष्टी. सिमेंटची लय गरज आहे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, कारण अजून इंडियाला लय ग्रोथ व्हायचं. बाकी बघा आणि काय होतं सिस्टम वॉटर पाणी बिणी सगळे विषय. एनर्जी प्रोडक्टिव्हिटी आहे ओके ठीक आहे. ECG ओके. हा मेन आहे विषय. स्ट्रॅटर्जिक इनिशिएटिव्स, ब्रँड पोझिशनिंग, न्यू ब्रँड कॅम्पेन. म्हणजे कंपनी आता नवीन त्यांचे ब्रँडिंग कॅम्पेन करत आहेत. आरशेप स्ट्रॉंग आहे, तो घर स्ट्रॉंग आहे. म्हणजे काय बाबा लोकांना जास्त करून दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी होत आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे सगळ्या काही गोष्टी त्यांनी करतात. ह्या जे स्ट्रॅटर्जी इन्स्टिट्यूट म्हणजे काय कंपनी आपले प्रोडक्ट सेल करायचे आहेत किंवा लोकांपर्यंत पोहोचायचे तर काय स्ट्रॅटर्जी दाखवते. म्हणजे आता एक समजून घ्या ना स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, तुम्हाला माहितीच आहे गोष्टी, एवढं काही सांगायची गरज नाही लागेच ती. नंतर सेंटिमेंटल ॲनालिसिस पण केलेलं आहे या स्टॉकवर. तर सेंटिमेंटल ॲनालिसिस सगळं करून झालेलं आहे. परत तेच सांगायची काही गरज नाही तुम्हाला. थोडक्यात सांगतो तुम्हाला, एकच दाखवतो तुम्हाला वर्ड, लार्जली पॉझिटिव्ह. ओव्हरऑल सेंटिमेंटल्स ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायच्या लार्जली पॉझिटिव्ह आहेत. नुसतं पॉझिटिव्ह नाहीत, लार्जली पॉझिटिव्ह. म्हणजे निगेटिव्हली ह्या स्टॉकमध्ये काहीच नाही. रिस्क नावाची गोष्ट फक्त कशात आहे, प्राईसची मुवमेंट वर खाली होऊ शकते, स्टॉक वर खाली होऊ शकते येणाऱ्या काही वर्षांमध्ये. खरं कंपनी पॉझिटिव्हच राहणार. तर हे होते आपलं सिम्पल ॲनालिसिस. तुम्हाला सांगितले सिम्पल, नुसता वर्ड तुम्हाला सिम्पल वाटतोय कारण ह्याच्यासाठी की नाही मला ॲनालिसिस करायला कमीत कमी अर्धा तास तर लागला या स्टॉकवर ॲनालिसिस करायला, पर्टिक्युलर ह्या स्टॉकवर. तुम्हाला अजून एक काही ह्याच्या की फॅक्टर सांगतो. 200 EMA तुम्हाला माहीतच आहे काय विषय असतो. 200 मुव्हिंग ॲव्हरेज. जेव्हा 200 मुव्हिंग ॲव्हरेज जेव्हा हा स्टॉक म्हणजे कुठल्याही स्टॉकचं जाऊन बघा तुम्ही, खाली येऊन जेव्हा रिव्हर्स होतो ना तिथून तो अपवर्डच डायरेक्शन घेतो चांगली. आता बघा ह्या स्टॉकचं तुम्हाला सांगतो मी सिम्पल. जेव्हा हा स्टॉक हे जाऊ दे लईच मागचं होते, म्हणजे 200 EMA कसं आहे माहिती आहे की विकली टाईम फ्रेमवर आहे रिव्हर्सल डॉच मारतो डॉच. आता इथं बघा इथून येणं जेव्हा खाली रिव्हर्स होऊन इथून जेव्हा स्टॉक गेला तर किती पर्सेंटवर गेला, 200%. सेम इथून सांगतो तुम्हाला, जेव्हा स्टॉक इथंपर्यंत आला इथं पडला इथून किती पर्सेंट गेला, 100%. आता स्टॉक इथं आला आहे परत इथून रिव्हर्स होणार, 101% रिव्हर्स होणार. का रिव्हर्स होणार, हायेस्ट पुट रायटर्स 1800च्या लेवलला आहे. आणि जे आपल्याला दिसते हिस्ट्री रिपीट्स, बूम 42% तर लय कमी आहे. 42% तर निवांत भेटायलाच पाहिजेत. कळते तुम्हाला हा झोन का क्रिएट होतो, एवढ्या गोष्टी का एवढ्या परफेक्टली एवढं कॉन्फिडन्सली का सांगायचे आहेत. सगळ्या गोष्टी पॉईंट्स खूप इथं आलेले आहेत. स्टॉक घेण्याचं कारण, एक स्टॉक आपण जे बाय करतो त्याला आपल्याकडे मल्टिपल रिझन्स हवेत. मल्टिपल रिझन्स माझ्याकडे तर भरपूर रिझन आहेत. तुम्हाला तर सांगतो आता अजून एक तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा विषय काय, मार्केट स्मिथच्या वेबसाईटवर जा. इथं मला काय अजून एक इम्पॉर्टंट कारण भेटलं, डालमिया भारत. ये ना बाबा, सगळ्यात मेन सांगतो मला काय विषय. हे जे अर्निंग पर शेअर आहे की नाही, एका शेअर मागं अर्निंग किती करतात म्हणजे भेटते अर्निंग. तर या जे जून महिना आहे ना हे पूर्ण बघा काय हे सगळं स्लाईड. डिसेंबरमध्ये काय नाही, मार्चमध्ये काय नाही. हे जे जूनचा डेटा आला की नाही डायरेक्ट 5 रुपये, 5.13 अर्निंग पर शेअर आहे. म्हणजे एका मागं प्रत्येकाला 5 रुपये भेटलेले आहेत. म्हणजे काय EPS ग्रोथ झालेला आहे. आणि तो सडनली ग्रोथ किती क्वार्टर्समध्ये आला, डायरेक्ट 2 क्वार्टर काहीच नव्हतं, डायरेक्ट 3ऱ्या क्वार्टरमध्ये जंप भेटलेले आहे त्याला. तर येणाऱ्या काही दिवसात EPS तुम्हाला सांगतो 2025पर्यंत 58पर्यंत पोहोचू शकते. आता काही खास EPS नाही यायला दिसला नाही आहे. म्हणजे अर्निंग पर शेअर येणाऱ्या काही दिवसात ग्रोथ होणार आहे. आणि या
स्टॉकमध्ये हलक्या फुलक्यांची होल्डिंग नाही आहे. इथे सगळा डेटा दिसतो तुम्हाला. कोण कोण घेऊन बसला याला. LIC 3% आहे LICकडे. बाकी जे आहेत निप्पॉन इंडिया जी म्युच्युअल फंड कंपनी आहे त्यांना 1% स्टेक आहे याच्यात. ह्यांनी 1% गेल्या, 3% गेल्या आणि तुम्ही काय 10-15 हजारचं घ्यायला घाबराला वे. उचलायची आहे अशी लाख उचलायची, लाख रुपयाची अशाच. कंपनीचा जे प्रमोटर आहेत त्यांचे 55% होल्डिंग आहे. म्हणजे काय त्यांचा अजून त्यांनी आहेत 50%च्या खाली असले तर मग बाकींचं ऐकायला लागते. पण आता मालकच आहे इथं. ही महत्त्वाची गोष्ट पाहिजे. पहिला तर 51%च्यावर पाहिजे. बाकीच्या म्युच्युअल फंड होल्डिंग्स 7% आहेत. हे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत. हे सगळ्या गोष्टी इथे दिसतात. मेन गोष्ट मी काय बघतो माहिती आहे काय, EPS स्ट्रेंथ 70ला पाहिजे किंवा 70च्या वर पाहिजे असली ना कंपनी इथं स्ट्रॉंग आहे कंपनी. कारण कंपनी एका शेअर मागं कमवत आहे ना तेवढं, त्याला अर्निंग होतं आहे तेवढं. तर जर कंपनी स्ट्रॉंगच नसती तर EPS नसताच ना तेवढा. प्राईस स्ट्रेंथ पुअर काय, स्टॉक खाली आला आहे म्हणून स्ट्रेंथ कमी आहे. मग आता स्ट्रेंथ कशी असते, गाडी 0 to 100 जाते, 0च्या खाली जात नसते कधी. मग आता 12वर आल्या, 12 ते 100 जाणार आहे. जायच्या ती पकडा. आणि काय सांगायचं तुम्हाला, एवढं सगळं सांगितले म्हणजे मी घेतलं तर असणारच. कधी घेतला आहे, आज तारीख 24 तारीख आहे, 23 तारखेला उचलले बघा. हे 10,800चं उचलल्यात. अकाउंट माझंच आहे, डेमो अकाउंट नाही, हे फायरचं अकाउंट आहे. कसं दाखवतो मला, ठीक आहे, ही माझी ID आहे, हे माझं अकाउंट आहे. कालच घेतले मी शेअर. मला आता डिटेल्स काय दाखवायचे, घेतले सांगितले, हे काय इथं आलं नाव माझं, संपला की विषय. मी घेतल्यात, लगेच जाऊन उचलू नका सांगायचं काम केलं आहे. बाकीचं तुमचं तुम्ही बघा. हे जे काय पेनी स्टॉक उचलायला ना, हे बंद करा. पहिला चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला